नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आज आपण 15 एप्रिल 2026 या दिवशीच्या चालू घडामोडीवरील महत्त्वाचे प्रश्न, त्याची उत्तरे आणि त्याचे विश्लेषण बघणार आहोत. चला आता आपण पहिला प्रश्न बघू. इराकच्या नवीन अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर याचे योग्य उत्तर आहे निझार आमिदी. याचे योग्य उत्तर आहे निझार आमिदी. तर इराकच्या नवीन अध्यक्षपदी निझार आमिदी यांची नियुक्ती करण्यात आली. तर इराकची राजधानी आहे बगदाद आणि इराकचे चलन आहे इराकी दिनार. तर यांचे नाव तुम्ही लक्षात ठेवा, निझार आमिदी. इराकच्या नवीन अध्यक्षपदी यांची नियुक्ती झाली. पुढील प्रश्न बघू. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? याचे योग्य उत्तर आहे सुसान कोयल. सुसान कोयल. तर लेफ्टनंट जनरल सुसान कोयल यांची ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या महिला लष्कर प्रमुख म्हणून ऐतिहासिक नियुक्ती झाली आहे. त्या जुलै 2026 मध्ये आपला कार्यभार स्वीकारतील. ऑस्ट्रेलियाच्या 125 वर्षाच्या लष्करी इतिहासात प्रथमच एका महिला लष्कर प्रमुखाची नियुक्ती झाली आहे. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षेच्या दृष्टीने, हा तुम्ही लक्षात ठेवा. पुढील प्रश्न. आशियाई कुस्ती चॅम्पियनशिप 2026 मध्ये 65 किलो वजनी गटात कोणत्या भारतीय खेळाडूने सुवर्ण पदक जिंकले? याचं योग्य उत्तर आहे सुजित कलकल. तर सुजित कलकलने 65 किलो फ्रीस्टाईल गटात सुवर्ण पदक जिंकले आहे. त्याने उझबेकिस्तानच्या खेळाडूचा 8-1 या अशा फरकाने पराभव केला. तर याच स्पर्धेत अभिमन्यू मंडवाल याने 70 किलो वजनी गटात सुवर्ण पदक पटकावले. तर 65 किलो वजनी गटात सुजित कलकल यांनी सुवर्ण पदक पटकावले, तर 70 किलो वजनी गटात अभिमन्यू मंडवाल याने सुवर्ण पदक पटकावले. ही स्पर्धा बिश्केक येथे पार पडली आणि भारताने यामध्ये एकूण 14 पदके जिंकली. तर चला आता आपण पुढील प्रश्न बघू. भ्रष्टाचाराच्या आरोपांमुळे अलीकडेच कोणत्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाने आपला राजीनामा राष्ट्रपतींकडे सोपवला? तर याचे योग्य उत्तर आहे न्यायमूर्ती यशवंत वर्मा. न्यायमूर्ती यशवंत वर्मा. तर दिल्ली उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश यशवंत वर्मा यांनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्याकडे आपला राजीनामा दिला. त्यांच्या दिल्लीच्या निवासस्थानी जळालेली रोख रक्कम सापडल्याने हा वाद निर्माण झाला होता. राजीनामा देण्यापूर्वी त्यांची बदली अहमदाबाद उच्च न्यायालयातही करण्यात आली होती. चला आपण आता पुढील प्रश्न बघू. 11 एप्रिल 2026 पासून भारतातील टोल प्लाझावर कोणत्या माध्यमातून पेमेंट करणे अनिवार्य केले आहे? तर टोल प्लाझावर कोणत्या माध्यमातून पेमेंट करणे आता अनिवार्य आहे? याचे योग्य उत्तर आहे फास्टॅग आणि UPI. फास्टॅग आणि UPI. केंद्र सरकारने टोल नाक्यावर आता फक्त फास्टॅग आणि UPI द्वारे डिजिटल पेमेंट स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे रोख म्हणजेच कॅश व्यवहार पूर्णपणे बंद होतील, ज्यामुळे टोलवर लागणारा वेळ कमी होईल आणि पारदर्शकताही वाढेल. तर निवडणुकीच्या आचारसंहितामुळे काही राज्यांनी ही व्यवस्था सध्या लागू करण्यास स्थगिती दिली आहे. पुढील प्रश्न आपण आता बघू. एकाच जहाजातून 6008 कार निर्यात करून कोणत्या बंदराने नवीन राष्ट्रीय विक्रम केला आहे? त्याचे उत्तर आहे मुंद्रा बंदर. तर गुजरातचे मुंद्रा बंदर हे भारताचे सर्वात मोठे ऑटोमोबाईल निर्यात केंद्र बनले आहे. या बंदराने एकाच जहाजातून 6008 कार पाठवून विक्रम केला आहे. तर या बंदराचे कामकाज अदानी पोर्ट्स द्वारे पाहिले जाते. पुढील प्रश्न बघू. रोटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये कोणत्या भारतीय खेळाडूने 47 वर्षापासून असलेल्या मॅरेथॉन मधील राष्ट्रीय विक्रम मोडला आहे? तर कोणी हा विक्रम मोडला आहे? तर याचे योग्य उत्तर आहे सावन परवाल. तर हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे परीक्षे दृष्टीने, हा तुम्ही लक्षात ठेवा. सावन बरवाल या 28 वर्षीय भारतीय लष्करातील हवालदाराने रोटरडॅम मॅरेथॉन 2026 मध्ये 1 तास 11 मिनिटे आणि 58 सेकंद ही अशी वेळ नोंदवून नवीन राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याने शिवनाथ सिंह यांचा 1978 सालापासूनचा म्हणजे 47 वर्षापूर्वीचा 2 तास 12 मिनिटं या वेळेचा विक्रम मोडला आहे. या उत्कृष्ट कामगिरीमुळे तो आगामी आशियाई क्रीडा स्पर्धेसाठीही पात्र ठरला आहे. तर आता आपण पुढील प्रश्न बघू. अमरावती प्रकल्पाच्या विकासासाठी जागतिक बँकेने किती रक्कम जारी केली आहे? त्याचे उत्तर आहे $340 मिलियन.
डॉलर. याचे उत्तर आहे $340 मिलियन. तर जागतिक बँकेने अमरावती कॅपिटल फेज साठी $340 मिलियन जारी केले आहेत. या प्रकल्पासाठी जागतिक बँक आणि आशियाई विकास बँक एकूण $1,600 मिलियन ची मदत करणार आहेत. तर या योजनेचा उद्देश अमरावतीला एक आधुनिक आणि रोजगार देणारे शहर बनवणे हा आहे. तर मित्रांनो, तुम्हाला कसे वाटले आजचे प्रश्न? तुम्हाला जर आजचे प्रश्न आवडले असतील तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, तुमच्या मित्रांबरोबर या व्हिडिओला शेअर करा आणि MPSC एक्झाम गाईड या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. इथे आम्ही रोज दर दिवशीचे महत्त्वाचे प्रश्न घेऊन येत असतो. तर नक्की तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अजून कोणती नवीन टॉपिकवर असेच व्हिडिओ हवे असतील तर नक्की कमेंट करून सांगा. धन्यवाद.